गेल्या महाराज काय सांगा एका गावात आम्ही गेलो कीर्तन संपलं गप्पा मारत आम्ही बसलो गप्पा मारता मारता गावातली एक वयस्कर आजी माझ्याकडे आली आई कशी असते बघा दर्शन घेतलं अंगावर लुगडं हातात काठी तोंडात दाताचा पत्ता नाही अंग थरथर कापताय अगदी झुक्कल वय झालेलं दर्शन घेतलं आणि मला म्हणते बाई म्हणलं काय ग काही नाही म्हणे रात्री काय नाही लई भारी कीर्तन केलं ग माय म्हणलं आज तुमच्यासारख्या म्हाताऱ्या माणसांची आमच्यावर कृपा पाहिजे चांगलंच होते तसं नाही माय मला लई आवडलं म्हणलं चांगलंय काही नाही म्हणे चला घरी चहाला आता म्हातारा माणूस बोलावतोय गेलं पाहिजे घरी गेलो आजी गरीब नव्हती श्रीमंत बंगला बंगल्यासमोर 4 गाड्या बंगल्यात नेलं गादीवर बसवलं चहा करायला सांगितला लागली आजी गप्पा टोकाय गप्पा मारता मारता आजीनं मला एक प्रश्न विचारला तुम्हाला विचारू म्हणलं काय आजी तुम्हाला किती लेकरं हाय महत्वाचा मुद्द्याचा प्रश्न मुद्द्यालाच गाड घातली म्हणे तुम्हाला किती लेकरं म्हणलं आजी मला किती असून दे आले तुमच्या घरी चहा तुमचा घर तुमचं गाड्या तुमच्या तुम्हाला किती लेकरं आहे सांगा तुम्हाला किती आहे म्हणल्यावर आजी ताट झाली मला का नाही 3 पोरं आहे म्हणलं चांगलंय म्हणे तसं नाही मग कसं काय करतात ते ऐका म्हणलं सांगा काय सांगाव माझं मोठं पोरग हा बंगला त्यानंच बांधला म्हणलं चांगलंय 4 गाड्या त्यानंच घेतल्या म्हणलं चांगलंय करतोय काय काय सांगू म्हणे असं वाटत नाही 9 महिने वज वागवलं म्हणून ग पांग पेडलं पोरानं पांग पेडलं ग मला वाटलं नक्की मोठ्या गाडी कुणीतरी दिसतोय म्हणलं एवढा मोठं म्हणलं करते काय आजी तू पोरग आजी म्हणली काय सांगा म्हणे माझं मोठं पोरग एवढा मोठा कोरोना आलं बाई सगळं बंद होत भाजी बंद एसटी बंद रेल्वे बंद किराणा बंद दुकान बंद मंदिर बंद कीर्तन बंद सगळं बंद होत पण माया पोराचं दुकान मात्र चालू होत का मला वाटलं मेडिकल असेल आता कोरोनात मेडिकलच होतं ना म्हणलं मेडिकल असं म्हणलं आजी लय पुण्याचं काम केलं तू या पोरानं आजी म्हणली काय सांगू माझं मोठं पोरग म्हणलं करते काय काय सांगू म्हणे गावाच्या बाहेर हातभट्टी लावली तिथं धंदा करताय सगळं गाव त्याच्याच माग लागतंय म्हणलं हात जोडले माऊले एवढं वर्णन करून मला सांगते म्हणे माझं दुसरं आता म्हणलं सांगा आलोय तुमच्या घरी सांगा म्हणलं काय काही नाही म्हणे म्हणलं शाळेत गेला का काय भेटते शिकून म्हणलं मग करतोय काय काही नाही म्हणे टपरीच्या माग जुगाराचा अड्डा लावलाय आणि देवाच्या कृपेनं दोन्ही पोरं चांगले दिले बघा सुखात चाललंय असं वर्णन केलं म्हातारी गप्पच बसली एकानं दुकान लावलं एकानं जुगार लावला म्हणलं माझं छाती धडधड करायला लागलं कारण तिसरं राहिलं होतं मी विचार करायला लागले आता कुठला धंदा हा करत असावा विचार करता करता वाट बघते हे तिसरं सांगन म्हातारी गप्पच बसली मी म्हणलं आजे तुम्हाला 3 आहेत ना म्हणे हो म्हणलं मग तिसरं काय करताय सडेल म्हातारीनं त्वाड केलं कपाळावर आठ्या बोट मोडायला लागली म्हणलं आजे करतय काय काही नाही म्हणे काय त्या मेल्याचं नाव तोंडात घेऊ वाटत नाही ग म्हणलं काय करते बिघडलं वाया गेलं तुम्हाला सांगून तर उपयोगच नाही म्हणलं करतोय काय काही नाही म्हणे काय सांगू माझं तिसरं ट्रॅक्टरच्या चाका एवढ्या गळ्यात माळा घातल्या आणि तुमच्या सारखंच ह्या गावचं त्या गावला बोंबलं थिंडताया आता आमच्या मनी बोंबलं थिडते म्हणजे काय करते तुमच्या ध्यानात मुद्दा ध्यानात आला 2 पोरं वाईट वळणाला लागली तर आजी म्हणती वा आणि एक भजनाला लागले तर आजी म्हणती कामात नाही गेलं बिघडलं तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात काय सांगावे महाराज या भक्तीचा महिमा या प्रेमाचा सोहळा माझे माऊली सांगतात आवड हे वृत्ती किरीटी आधी मनवणी चौठी मग देवाचे दिठी करासये आवड मनातून निर्माण झाली ना देवाचं नाव मुखाला आल्याशिवाय राहत नाही मनालाच लागावा का 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्म इंद्रिय 10 इंद्रियांचा मुख्य मन आहे
मनाजी पाटील देह गावचा मनोराजा एक देहपुरी. सगळ्यांचं मन मुख्य आहे म्हणून महाराज सांगतात माझ्या मनाला चाला लागावा, मनालाच लागावा. डोळ्यांना, हाताला, पायाला, कानाला गरज नाहीये. मनाला लागला ना, एकदा मनाला लागला की पायाला सांगण्याची गरज नाही मंदिरात जा, डोळ्याला सांगण्याची गरज नाही देवाचं रूप पहा, हाताला सांगण्याची गरज नाही टाळी वाजवा, तोंडाला सांगण्याची गरज नाही देवाचं नाव मुखातून येऊ दे. आवड निर्माण होण्याची गरज आहे. एकदा मनाला भगवंताविषयीचं प्रेम निर्माण झालं की सगळं शरीर भगवंताला पाहिल्याशिवाय राहत नाही. महिला मंडळ तुम्हाला सांगू का, गळ्यातलं मंगळसूत्र नवऱ्याच्या नावाचं घातलं, नवऱ्याच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं, नवऱ्याच्या नावाचं जोडवं पायात घातलं, नवऱ्याच्या नावाचं कुंकू कपाळाला लावलं का त्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. का नवऱ्याची जबाबदारी आहे, त्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलंय त्याची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. अगदी तसंच पांडुरंगाच्या नावाची तुळशीची माळ गळ्यात घातली, कपाळाला त्याच्या नावाचा अष्टगंध बुक्का लावला आणि मुखाने भगवंताचं नामस्मरण घेतलं की त्या देवाची जबाबदारी आहे तुमचा सांभाळ करणं. करावाच लागेल. नाही केलं तर एकदा देवाला आवाज दिला निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे दुसऱ्या कुणाला आवाज देण्याची गरज नाही. पण देवाला पण ऍटिट्यूड आहे जसं माणसाला आहे ना, देवामध्ये पण ऍटिट्यूड आहे महाराज. का लोक म्हणतात एवढी देवाची भक्ती करतो पण तुमचा देव धावून काही येतच नाही. श्रद्धेनं देवाचं नाव घेतलं ना, श्रद्धामाला भजते माम, श्रद्धेनं देवाचं नाव घेतलं तो धावून आल्याशिवाय राहत. देवाचं असं आहे सगळ्याला आवाज द्या, पण देवाला आवाज दिला नाही ना तो पण कमरेवर हात ठेवून तुमच्याकडे बघत बसलेला आहे. चालू द्या तुमचा तमाशा. का माणसाची जात अशी आहे, जोपर्यंत सुख जवळ आहे, जोपर्यंत प्रेम मिळत आहे, जोपर्यंत संपत्ती आहे, पैसा आहे, सगळं आहे, जोपर्यंत इस्टेट आहे तोपर्यंत देवाला आवाज देत नाही. हे केलंय मी केलंय, कमावलाय मी केलंय, बंगला मी बांधलाय, गाडी मी घेतली आहे, निवडणुकीमध्ये निवडून आलोय, अरे माझ्या कष्टाने निवडून आलोय. पण जेव्हा दुःख येतं तेव्हा मग देवाकडं देवा काय पाप केलं होतं रे म्हणून बघाई भेटलं. आणि सुख होतं तेव्हा कुठे गेलता रे राजा? अंगाशी आला ताप. माणूस कसा आहे, अंगाशी आला ताप तर देव माझा बाप, अंगाचा जाऊ द्या ताप मी त्या देवाच्या बापाचा. मग देव पण म्हणतो तू जर जेवढा जिद्दी आहे ना मी पण तेवढा जिद्दी आहे, मला आवाज दिल्याशिवाय तुझ्याकडे येणार. उभा आहे तो युग्या 28 विटेवारी उभा उभा आहे. एक सांगू का तुम्हाला, खेळणार लेकरू जोपर्यंत खेळताय तोपर्यंत आई त्याला जवळ घेत नाही, तिच्या कामामध्ये ती मग्न असते. का माझं लेकरू खेळताय त्याला गरज नाहीये, खेळताय ते कामामध्ये मग्न आहे. जोपर्यंत ते लेकरू रडत नाही, जोपर्यंत आवाज देत नाही तोपर्यंत ती तिच्या कामामध्ये राहते. पण जेव्हा लेकरानं आई म्हणून आवाज दिला तेव्हा हातातलं काम सोडून आई त्याला घ्यायला पळत जाते. ही आईची उपमा आहे. माझा भगवंत ही तसाच आहे. जोपर्यंत तुम्ही देवाला आवाज देत नाही, जोपर्यंत भक्ती करत नाही तोपर्यंत तो धावून येणार. अरे तुम्ही आम्ही कुठं काढले? देवानं देवाच्या बहिणीला सोडलं नाही तर आपली काय कथा, काय कथा? आपली बहिणीला सोडावं नाही देवाने. महाराज
कौरव पांडवांचं युद्ध चालू होतं. सर्व हरले, राज्य हरलं, धनसंपदा हरली. 5 पांडवही हरले. फासे टाकावे हरावं. धर्मराजे सर्व काही हरले. 5 पांडव हरले. धनधान्य संपदा राज्य सगळं संपलं, काहीच राहिलं नाही. धर्मराजांना हात वर केले. दुर्योधनाच्या हातामध्ये फासाय, टाकायचा का? धर्माने सांगितलं सगळं संपलंय, आता पणाला काय लावू? पुढून आवाज आला, सगळं संपलेलं नाहीये, अजूनही महत्वाची वस्तू तुमच्याकडे आहे आणि ती म्हणजे पंचाली. 5 पांडवांची पत्नी द्रौपदी तुमच्याकडे आहे, तिला लावा पणाला. भीमानं आवाज दिला, दादा असं करू नको. आतापर्यंत खेळलास, मी काही बोललो नाही, पण दादा आपली पत्नी आहे, तिला पणाला लावण्याचा आपल्याला काहीही अधिकार नाही, तिला विचारावं लागेल. पण धर्मराजांचं तत्व असं होतं, पुढच्यानं मागावं आणि आपण नाही म्हणावं. हे धर्मराजाला जमत नव्हतं. मला सांगितलंय, मी नाही म्हणू शकत नाही. धर्मानं द्रौपदीला पणाला लावलं. द्रौपदी जिंकल्या गेली. दुःशासनाला आवाज दिला, जा रे घेऊन ये. दुःशासन निघाला, द्रौपदीच्या महालामध्ये गेला, आवाज दिला, चाल, हरलीस तू, दरबारामध्ये बोलावलंय. भगवंताची बहीण होती द्रौपदी महाराज. आवाज दिला, तुला बोलावलाय. द्रौपदीनं सांगितलं, दुःशासना येते मी, हरले मला मान्य आहे, तुमच्याकडे येते, दासी होऊन काम करते. एकच विनंती आहे, आता सध्या मला नेऊ नकोस, कारण मी एक वस्त्र आहे, त्यातल्या त्यात मी रजस्वला आहे. विनंती आहे तुला माझी, मला नेऊ नकोस. ऐकलं नाही दुःशासनाने. हात धरला, फरफटात दरबारात आणलं, मधोमध दरबाराच्या उभं केलं. दरबार तुडुंब भरला होता. 5 पांडवांकडे द्रौपदीनं बघितलं, आवाज दिला, करारे निर्वस्त्र. दुःशासनाने द्रौपदीच्या साडीला हात घातला. अंधेरी नगरी, बेधुंद राजा. द्रौपदीनं सिंहासनावर बसलेल्या राजाकडे बघितलं, ज्याचे डोळे आंधळे होते. सहकार्याच्या अपेक्षेने द्रौपदीनं बघितलं, पण मनात विचार केला, ज्या राजातला राजाच आंधळा आहे, तो मला काय सहकार्य करणार? डोळे फिरवले द्रौपदीनं आणि शेजारी बघितलं, गांधारी बसलेली होती. स्त्रीला तरी स्त्रीची किंमत कळेल, कदर येईल म्हणून गांधारीकडे बघितलं. पण महाराज गंमत अशी होती, चोराचा मित्र चोर, दारुड्याचा मित्र दारुडा. धृतराष्ट्र आंधळा होता आणि गांधारीनं ही डोळ्याला पट्टी बांधली होती. मलाही काही दिसत नाही. द्रौपदी निराश झाली. आपल्या नवऱ्यांकडे बघितलं, 5ही पांडव खाली मान घालून बसले होते. मला वाचवा. भीमानं गदा उचलली, पण धर्मराजानं हात केला, नाही भीमा, शक्य नाही, हे हरलोय आपण, यांचे दास आहोत. सगळ्यांना तिनं आवाज दिला, धृतराष्ट्राला, गांधारीला, नवऱ्यांना, भीष्माचार्य, कृपाचार्य, द्रोणाचार्य. आवाज दिला, आहे कुणी वाली मला वाचवणारा? कुणीच आवाज दिला नाही. सर्व गुरुवर्यांनी सांगितलं, द्रौपदी आम्ही तुला वाचवू शकतो, बळ आहे, पण विशेष म्हणजे असं आहे, या कौरवांचं अन्न आम्ही खाल्लंय आणि ज्याचं खाल्लं त्याला जागावं लागतं म्हणतात. इमानदारी याला म्हणतात. यांचं अन्न जोपर्यंत पोटात आहे तोपर्यंत तुझी सुरक्षा आम्ही करू शकत. सगळ्या दरबाराला तिनं आवाज दिला. नंतर आठवलं, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. देवा कृष्ण ये धावून. भगवान जोपर्यंत आवाज देत नाही, माझा देव, उदाहरण कशाला सांगितलंय मी, जोपर्यंत तुम्ही आवाज देत नाही तोपर्यंत देव धावून येत. स्वतःच्या बहिणीला देव धावून गेला नाही, संकटात होती पण आवाज देण्याची देव वाट बघत होता. द्रौपदीने आवाज दिला, कृष्णा ये म्हणता बरोबर भगवान परमात्मा धावून आले. मला पुढचं सांगायचं नाही, पुढचं उदाहरण खूप मोठं आहे, मला इथंच संपवायचं आहे. कृष्णानं साड्या पुरवल्या आणि द्रौपदीनं रागानं विचारलं, देवा काही वाटतं का म्हणे तुला? एवढा वेळ झाला निर्वस्त्र आहे, एवढा वेळ झाला साडी फेडली जाते आणि तू आला नाहीस, असा कसा रे तू? कृष्णाने सांगितलं, द्रौपदी आलो असतो पण तुम्हाला आवाजच नाही दिला ग. तू बाकीच्यांना बोलावत बसलीस आणि मग मला वाटलं आहेत तुझ्या सोबत बाकीचे लोक जे तुझा सांभाळ करतील, पण मला आवाज दिल्या दिल्या हे बघ जेवत होतो ग.
उष्ट हात घेऊन आलोय. चिंधी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला, असं म्हणतात या उदाहरणाचं की चिंधी तिनं बांधली होती बोटाला, त्याची परतफेड म्हणून भगवान परमात्म्याने साड्या पुरवल्या. मला सांगायचंय काय, मनामध्ये भगवंताविषयीची आवड असेल तर भक्ती निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. माझ्या मनाला चाळा लागावा,